Hello students, we will take chapter number 2 sequences and series. त्यामधील एक्सरसाइज पाहतोय आपण 2.3. त्यातला फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुम्ही सॉल्व केलेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहतोय. एक्सप्रेस द फॉलोइंग रिकरिंग डेसिमल्स ॲज अ रॅशनल नंबर. फर्स्ट त्यामध्ये 0.7 बार आहे आणि 2.4 बार आहेत. ते आपण सॉल्व एक्झाम्पल्स मध्ये जी एक्झाम्पल सॉल्व केलेत 0.6 बार तसंच हे 0.7 बार सॉल्व करायचे तुम्ही. तर 2.4 बार जो आहे तो 2.5 बार सारखा सेम आहे, तोही तुम्ही होमवर्कला करा. आता हा जो वेगळा आहे 2.3 and 5 बार आहे. 35 बार नाहीये, 2.3 आणि फक्त 5 ला बार आहे. म्हणजे हा नंबर कसा आहे असा. आता हा नंबर आपण कसा लिहिणार आहे 2.3 प्लस 0.0 and 5 बार असा नंबर लिहिणार आहे. आता रिपीट कोण होते फक्त रिपीटेशन कोणाचं आहे 5 चं आहे. म्हणजे हा नंबर आपण असा लिहिणार 0.05 रिपीट होते अप टू इन्फिनिटी पर्यंत. 3 डॉट्स दिले की अप टू इन्फिनिटी पर्यंत होतं. आता आपण हा जो नंबर आहे तो आपण असा लिहा म्हणजे ती काय होईल जीपी तयार होईल असा हा नंबर आपल्याला लिहायचा आहे. 0.05 प्लस 0.005 ओके प्लस 0.05 घेतला 0.005 लिहिला. आता 0.005 ओके अप टू इन्फिनिटी. आता ही टर्म सोडली 2.3 ही टर्म सोडली तर ही ज्या टर्म्स आहेत 0.05 फक्त एक 0 ने वाढतात. म्हणजे ही जी सिरीज आहे ती काय होतीये जीपी फॉर्म करते. सो आफ्टर द फर्स्ट टर्म the terms म्हणजे ह्या टर्म्स आफ्टर द फर्स्ट टर्म द टर्म्स कोणत्या टर्म्स आहेत ते पहा 0.05 कॉमा 0.005 0.0005 up to infinity forms a GP with a is equal to a means first term a is equal to 0.05 and common ratio r is equal to 0.005 divided by 0.05. तर पहा हे काय येणार आहे हेच तुम्ही कसं लिहू शकता 5/1000 आणि हे 5/100 लिहू शकता बरोबर. म्हणजेच r इज इक्वल टू काय r इज इक्वल टू 5/1000 into 100/5 100/5. सो 5 ला 5 कॅन्सल होईल, हे 2 zeros कॅन्सल होतील. म्हणजे r किती आलाय 1/10. 1/10 means 0.1. नाउ चेक द कंडिशन इन्फानाइट असेल जीपी जर इन्फानाइट असेल तर कोणती कंडिशन चेक करायची आपल्याला मॉड्युलस ऑफ आर. मॉड्युलस ऑफ आर म्हणजे मॉड्युलस ऑफ आर ची व्हॅल्यू आहे 0.1. मॉड्युलस ऑफ 0.1 इज 0.1. मॉड्युलस ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह and modulus of negative number is also positive. Is less than 0.1 is less than 1. So sum to infinity किंवा sum to infinite terms is finite. Sum to infinity exists and is equal to काय फॉर्म्युला आठवते a/1 minus r. So therefore 0.0 ही सिरीज ही जी सिरीज जीपी आहे ती म्हणजे हेच आहे, हे म्हणजे हे पहा. हिला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट म्हणूया. म्हणजे ही सम लिहिण्याऐवजी आपण काय लिहूया 0.05 बार इज इक्वल टू a/1 minus r. So put the values of a and r. Value of a is 0.05 upon 1 minus value of r is 0.1. So this is you can write this is 5/100 divided by 1 minus 0.1 is 0.9. So this is 5/100. You can write this 0.9 as 9/10. Okay, so x0 cancel will
5 ने डिवाइड करा म्हणजे 1/2 into 9 18. So this 0.05 bar is 1/18, but our question is 2.35 bar. So therefore 2.35 bar is equal to 2.3 from equation first, 2.3 plus this is 0.05 bar is 1/18. So we can write 2.3 as 23/10 plus 1/18. So take cross multiplication and solve further. Okay, fourth example is 51.02 bar. So you can write this number as 51 plus 0.02 bar. So this is 51 plus 0.0. Repeat 2 होते हैं, so 2 up to infinity. So this is 51 plus, we separate this number, 0.02 plus 0.00002 plus 0.0002 up to infinity. So after this 51, these terms forms a GP. So after the first term, the terms पास 0. आधीच्या एक्झाम्पल मध्ये सेम असंच होतं, आधीच्या एक्झाम्पल सारखंच आहे, सेम forms a GP with A is equal to 0.02 and R is equal to, second term is 0.002 upon 0.02. So we can write this term as 2/1000 divided by 2/100. Okay, so this is equal to 2/1000 into 100/2. So 2 0 cancel, 2 is also cancelled, so answer is 1/10. So now check the condition. Modulus of R is means modulus of 1/10 means 1/10 म्हणजे 0.1. So modulus of 0.1 is 0.1 is less than 1. So therefore sum to infinity of a GP exists and is equal to A upon 1 minus R. So therefore 0. ही GP म्हणजे ही सम आहे, म्हणजेच हे म्हणजेच 0.02 बार आहे, 0.02 बार is equal to A upon 1 minus R. Value of A is 0.02 divided by R is 1 minus R is 0.1. So this is 0.02 upon 1 minus 0.1 is 0.9. So we can write this as 2/100 divided by 9/10. So simplify करा, 1 0 cancel. So 2 ने पण इथं 10 ला डिवाइड करा. So 5 into 9 45. So therefore 51.02 bar is equal to 51 plus 0.02 बार आहे, तर ही व्हॅल्यू आपण ठेवूया. 51 plus 0.02 bar means 1/45. So take cross multiplication and find the required answer. Now question number 3. If the common ratio of a GP is 2/3, common ratio, so R is equal to 2/3 and sum to infinity is 12. Sum to infinity किती दिलेली आहे? Sum to infinity is 12. Find the first term. काय फाइंड करायचं? फर्स्ट टर्म मीन्स A is तुम्हाला काय करायचं आहे? फाइंड करायचा आहे. आता R दिलेला आहे, सम टू इन्फिनिटी म्हणजे काय फॉर्म्युला आहे? A upon 1 minus R किती दिलेले आहे? 12 दिलेले का? सम टू इन्फिनिटी किती दिलेले? 12. सो R ची व्हॅल्यू ठेवा, A तुम्हाला फाइंड करता
A. So this is for homework. Now question number 4. If the first term of the GP is 16, first term दिलेली आहे पहा, A is equal to 16 and sum to infinity is, sum to infinity किती दिलेले आहे 96 upon 17. Find the common ratio. You have to find common ratio means R. So sum to infinity चा फॉर्म्युला लिहायचा A upon 1 minus R is equal to 96 upon 17 दिलेले. A ची व्हॅल्यू पुट करा, R काय करता येईल तुम्हाला फाइंड करता येईल. सो क्वेश्चन नंबर 4 इज ऑल्सो फॉर होमवर्क. क्वेश्चन नंबर 5 पहा काय आहे. द सम ऑफ एन इन्फानाइट जीपी इज 5. सम ऑफ एन इन्फानाइट जीपी किती दिलेले आहे 5 दिलेले आहेत. सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ दीज टर्म्स इज 15 दिलेले आहे. तुम्हाला काय फाइंड करायचंय जीपी फाइंड करायचे आहे. सो लेट द फर्स्ट टर्म of a GP is A and common ratio is R. Then the required GP is काही फर्स्ट टर्म A आहे, कॉमन रेशो R असेल तर सेकंड टर्म काय येईल AR, थर्ड टर्म येईल AR स्क्वेअर अप टू इन्फिनिटी. So first condition काय आहे पहा, the sum of an infinite GP is 5. Sum of an infinite GP is equal to 5 दिलेला आहे. Sum of an infinite GP म्हणजे A plus AR plus AR square up to infinity किती दिलेला आहे 5 दिलेला आहे. आता sum of an infinite GP चा काय फॉर्म्युला आहे, त्यासाठी कंडिशन काय लागते, जो मॉड्युलस ऑफ आर आहे तो काय असायला पाहिजे लेस दॅन 5 असायला पाहिजे. मॉड्युलस ऑफ आर इज लेस दॅन 1. सम ऑफ दिस जीपी, सम काय असते बा इन्फानाइट असेल तर A upon 1 minus R is equal to 5. Here value, आता आपण हे असं लिहूयात A is equal to, this term is multiplied to 5. So A is equal to 5 into 1 minus R. This is equation number first. Now second condition काय पहा, sum of squares of these terms is 15. Sum of squares of given GP, sum of squares of infinite GP किती आहे ती 15. So sum of squares, squares कसा घ्यायचा आहे पहा, सम पण करायचे यांचा आणि काय घ्यायचे स्क्वेअर पण घ्यायचे. सो ए चा स्क्वेअर येईल ए स्क्वेअर, ए आर चा स्क्वेअर येईल ए स्क्वेअर आर स्क्वेअर आणि प्लस सम पण घ्यायचे, सम ऑफ स्क्वेअर्स. सो थर्ड टर्म इज ए स्क्वेअर अँड आर स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे किती येतील ए स्क्वेअर आर रेस टू 4 इज इक्वल टू 15. जीपी आहे का चेक करण्यासाठी काय करावं लागेल, सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म, ए स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर किती येईल आर स्क्वेअर. थर्ड टर्म डिवायडेड बाय सेकंड टर्म करा, ए स्क्वेअर आर रेस टू 4 डिवायडेड बाय ए स्क्वेअर आर स्क्वेअर म्हणजे किती येतं पहा, ए स्क्वेअर कॅन्सल होतील, आर रेस टू 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर म्हणजे किती आन्सर इथं आर स्क्वेअर येतो. सो दिस इज अ जीपी विथ फर्स्ट टर्म ए स्क्वेअर अँड कॉमन रेशो किती आला पहा, सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट, थर्ड टर्म डिवायडेड बाय सेकंडचा रेशो किती आलाय आर स्क्वेअर आलाय. सो दिस इज इन्फानाइट जीपी. दिस इज एन infinite GP with first term is a square and common ratio किती पहा, common ratio is r square. So infinite GP असेल तर सम काय असते ती फर्स्ट टर्म अपॉन 1 minus r असते पहा. सो फर्स्ट टर्म किती आहे इथे ए स्क्वेअर अपॉन 1 मायनस कॉमन रेशो किती आहे पहा, कॉमन रेशो इज आर स्क्वेअर इज इक्वल टू किती दिलेलं आहे 15. हे लक्षात आले का पहा. जर इन्फानाइट असेल तर आपण इन्फानाइट जीपीचा जो फॉर्म्युला आहे समचा, इन्फानाइट जीपीची सम जी फाइंड करतो तिचा फॉर्म्युला काय ए अपॉन 1 मायनस आर म्हणजे ए इज फर्स्ट टर्म डिवायडेड बाय 1 मायनस आर मीन्स कॉमन रेशो. So first term is a square, 1 minus common ratio is r square is equal to 15.
So therefore a square is equal to 15 into 1 minus r square. This is equation number 2. Now first equation काय पहा, a is equal to 5 in bracket 1 minus r. From equation first, a is equal to 5 in bracket 1 minus r. So squaring on both sides, आता इथे पहा ही इन्फानाइट जीपी आहे आणि आपण ही समचा फॉर्म्युला लिहिलाय, पण इथे कंडिशन जी आहे पहा आर स्क्वेअरची ती काय असायला पाहिजे. इथे जी कंडिशन असते पहा, इथे जो फॉर्म्युला लिहिता येते मॉड्युलस ऑफ आर इज लेस दॅन 1 लिहिलेली पाहिजे. मॉड्युलस ऑफ आर इज लेस दॅन 1 आहे. इथली कंडिशन काय असायला पाहिजे, मॉड्युलस ऑफ आर स्क्वेअर लेस दॅन 1 पाहिजे. आता इथे मॉड्युलस ऑफ आर लेस दॅन 1 आहे पहा, मॉड्युलस ऑफ आर इज लेस दॅन 1 आहे. तर मॉड्युलस ऑफ आर लेस दॅन 1 असेल तर मॉड्युलस ऑफ आर स्क्वेअर पण काय असतो, लेस दॅन 1 असतो. मॉड्युलस ऑफ आर लेस दॅन 1 असेल तर मॉड्युलस ऑफ आर स्क्वेअर पण काय असतो, लेस दॅन 1 असतो. पहा 0.1 जर हा लेस दॅन 1 आहे तर 0.1 चा स्क्वेअर तो अजून लहान येणार आहे आणि तो काय लेस दॅन 1 येईल. सो स्क्वेअरिंग हा स्क्वेअर करायचं दोन्ही साईडचा. a स्क्वेअर इज इक्वल टू 5 चा स्क्वेअर 25, 1 मायनस r चा स्क्वेअर 1 मायनस r होल स्क्वेअर. आता फ्रॉम इक्वेशन 2 a स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण ठेवूयात. a स्क्वेअर इज इक्वल टू काय पहा, 15 इंटू 1 मायनस r स्क्वेअर आहे. सो पुट व्हॅल्यू ऑफ a स्क्वेअर इज 15 इन ब्रॅकेट 1 मायनस r स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 1 मायनस r होल स्क्वेअर. आता इथे 1 मायनस r स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. 15 ला सेपरेट करूया. 5 इंटू 3 a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचा काय फॉर्म्युला आहे, a मायनस b a प्लस b. a इज 1, सो 1 मायनस r आणि 1 प्लस r. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, a मायनस b a प्लस b. 25 ला सेपरेट करूया. 5 इंटू 5 1 मायनस r होल स्क्वेअर आहे म्हणजे 1 मायनस r इंटू 1 मायनस r. सो 5 ला 5 गेट कॅन्सल, 1 मायनस r ला 1 मायनस r गेट कॅन्सल. सो रिमेनिंग इज 3 into 1 plus r is equal to 5 into 1 minus r. So multiply to this, 3 into 1 3 plus 3 into r 3r is equal to 5 into 1 5 minus 5 into r 5r. This minus sign आपण इकडे घेऊयात, minus 5 ला इकडे आणत म्हणजे ते होतील प्लस and this plus 3 आपण इकडे नेऊयात म्हणजे तो होईल मायनस. So this is 8r is equal to 2. So r is equal to 2 upon 8 means 2 ने डिवाइड करा 1/4. सो r ची व्हॅल्यू काय आलेली 1/4 आली. नाउ वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. सो व्हॅल्यू ऑफ a फाइंड करण्यासाठी ते आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवूयात. पुट r इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन फर्स्ट. सो इक्वेशन फर्स्ट इज a into 5 in bracket 1 minus r. So a is equal to 5 bracket 1 minus क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 into 1 4 minus 1 divided by 4. So this is 5 into 3/4. So this is 15/4. So a value of a is 15/4. So therefore required GP is काय GP AR square up to infinity. Value of a is 15/4. Value of a is 15/4 into value of r is 1/4. Value of a is 15/4. Value of r is 1/4 square up to infinity. So this is 15/4. 15/4 into 4 16 and this is 15 divided by 4 square in 4 square is 16. 16 into 4 64 up to infinity. This is the required GP. So now last question number 6. Find summation of 4 into 0.5 raised to r. R goes from 1 to infinity. And second is summation of minus 1/3 raised to r. R goes from 1 to infinity. Third is summation of minus 8 into minus 1/2 raised to r. And r goes from 1 to infinity. Fourth is summation of 0.4 raised to n goes from 1 to infinity. आता हे सगळे सेम एक्झाम्पल्स आहेत. ह्यातलं जे थर्ड एक्झाम्पल आहे ते मी सॉल्व करते. बाकीचे तुम्ही होमवर्क म्हणजे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा ह्याची. नाउ क्वेश्चन नंबर 3 मी सोडवते.
summation of -8 minus 1 by 2 raised to r. r goes from 1 to infinity. ओके सर, आता ही -8 मध्ये r नाहीये, म्हणजे ही जी -8 ची टर्म आहे ती आपण समेशन जे आहे त्याच्या बाहेर लिहू शकतो, सिग्मा किंवा समेशनच्या बाहेर लिहू शकतो. सो -1 by 2 raised to r. ओके, असं येईल. दिस इज इक्वल टू sigma -1 by 2 raised to r. r goes from 1 to infinity. So this is -8 into r goes from 1 to infinity. So put the values of r 1, 2, 3 up to infinity. So first we will take r is equal to 1 plus sigma means plus r is equal to 2 घेतलं तरी -1 by 2 square sigma plus. So -1 by 2 bracket cube up to infinity पर्यंत जायचे. ओके, सो आता ही टर्म्स ही जी टर्म्स आहेत -1 by 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय -1 by 2. बरं किती येईल पहा, हे म्हणजे डबल आहे, एक कॅन्सल होईल म्हणजे किती येतं -1 by 2 येईल. आणि थर्ड टर्म डिवायडेड बाय सेकंड टर्म करा सेम. तर काय हा आर आहे पहा, रेशो तुम्ही फाइंड करताना सेकंड टर्म डिवायडेड बाय फर्स्ट टर्म घेतली तर -1 by 2 आला. थर्ड टर्म डिवायडेड बाय सेकंड टर्म घ्या, सेम किती येणार आन्सर -1 by 2. म्हणजे ही काय आहे, जीपी आहे. इट फॉर्म्स अ जीपी, पण ती कशी आहे पहा, इन्फानाइट आहे. सो दिस इज अन इन्फानाइट, दिस इज अन इन्फानाइट जीपी with first term a is equal to -1 by 2 and r is equal to r पण किती आलाय -1 by 2 आलाय. सो नाव फाइंड इन्फानाइट जीपी असेल तर काय फाइंड करायला लागतं, कंडिशन काय, मॉड्युलस ऑफ r जो आहे तो <1 यायला पाहिजे. सो मॉड्युलस ऑफ r मीन्स मॉड्युलस ऑफ -1 by 2 इज निगेटिव्ह नंबरचा मॉड्युलस काय येतो, पॉझिटिव्ह येतो, इज 1/2 1/2 मीन्स 0.5 and 0.5 is less than 1. So sum to infinity exist होईल. लेस दॅन 1 आला तर सम टू इन्फिनिटी काय होते, एक्झिस्ट होते. सो सम टू इन्फिनिटी ऑफ अ जीपी एक्झिस्ट and is equal to a/1 minus r. So therefore this sigma ही सम ही आलेली आहे, हीच काय तुमची इन्फानाइट जीपी आहे. सो सिग्मा -1 by 2 raised to r, r goes from 1 to infinity is equal to a/1 minus r. So value of a is -1 by 2 and value of r is also -1 by 2. Okay, so this is -1 by 2 divided by 1 minus plus. So -1 by 2 divided by, take cross multiplication, 2 into 1 2 plus 1 divided by 2, 2 get cancel. So -1 upon 2 plus 1 is 3. So this sigma -1 by 2 raised to r is -1 by 3. So therefore sigma -8 -1 by 2 raised to r, r goes from 1 to infinity is equal to -8 into -1 by 3. So this is 8/3.